मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत. पाहूया त्याचं थेट प्रसारण. म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केलाय. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा आता केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा, केंद्र सरकारने 2022 पासून ते 2024 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केलेला आहे त्यांचा आजपासून दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री महोदय स्वतः पत्रकार परिषदेमध्ये घेऊन ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजूनही तुमच्या बँक खात्यावर ₹1 सुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला आता 2 ते 4 तासामध्ये पैसे जमा होणार आहे. बघा, सर्वात मोठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आज तुमच्या खात्यात हेक्टरी ₹20,000 पीक विमा आता जमा होणार आहे. हे पीक विमा बघा 2022 पासून तर 2024 पर्यंत या 3 वर्षाचा राखलेला पीक विमा आता सोडण्यासाठी मुहूर्त लागल्याचे या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे. आता मुख्यमंत्री महोदय पत्रकार परिषदेत घेऊन हा स्पष्टपणे सांगितलेले आहे. त्यामुळे हा ₹20,000 हेक्टरी पीक विमा आता तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, ज्यांचे बँक खातं पोस्टात असेल, ज्यांचे खातं महाराष्ट्र बँकेत असेल, ज्यांचे खाते बँक ऑफ इंडियामध्ये असेल, अशा शेतकऱ्यांना व तसेच बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचं खातं जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल, ज्या शेतकऱ्याचं जिल्हा सरकारी बँकेत खातं असेल, तर या सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती आता तुम्हाला 2 ते 4 तासामध्ये पीक विमा पडायला सुरुवात होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आणि जसं की पी-एम किसानचे बघा 21 हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात म्हणजे की जमा झालेले आहे. प्रत्येकी शेतकऱ्याला ₹2,000 मिळालेले आहे. त्याचप्रमाणे आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विमासुद्धा मिळालेला आहे. आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का? आता बघा, आता शेतकरी मित्रांनो गेल्या महिन्यापासून बघा अनेक शेतकऱ्यांची पीक विम्याची वाट पाहिली होती. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते, की बघा आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल. या ठिकाणी फक्त बोलले जात होते. परंतु शेतकऱ्याच्या खात्यावरती अद्यापही पीक विमा जमा झालेला नव्हता. यांचे जेव्हा पत्रकार परिषदेत विचार केला, तेव्हा शेतकरी मित्रांनो बघा, त्यावेळी मुख्यमंत्री महोदय तातडीने आदेश कृषी विभागांना दिलेल्या पाहायला मिळाले आहे. आता बघा टोटल ₹20,000 हेक्टरी पीक विमा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी आदेश म्हणजेच की फायनल निर्णय असतो. आता शेतकरी मित्रांनो बघा, आणि शेतकऱ्यासाठी मोठा दिलासा आता ठरणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, या 16 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. या 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यात आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो मित्रांनो बघा, काल 1 वाजेपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे आता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या 10 वाजे बघा, आज रात्रीच्या 10 वाजेपर्यंत कधीबी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, आता ₹17,000 सुद्धा तुम्हाला हेक्टरी पैसे मिळू शकतात. काही शेतकऱ्याला ₹20,000 सुद्धा, जसं जसं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीबद्दल शेतकऱ्याला आता पैसे मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी मित्रांनो जर बघा तुमचा जिल्हा जर या 16 जिल्ह्याच्या यादीत असेल, तर खरोखरच तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येत आहे. गेल्या महिन्यापासून बघा तुम्ही फक्त पीक विमा आज येईल, उद्या येईल अशा वाट बघत होते. परंतु आता ठामपणे कोणी सांगत नव्हतं, की पीक विमा कोणत्या तारखेला येईल, कधी येईल. पण मुख्यमंत्री महोदयांनी आता पत्रकार परिषदेत घेऊन डायरेक्ट सांगितले आहे, की पीक विमा आता तुम्हाला 2 ते 4 तासामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहे? बघा सर्वप्रथम कोणते शेतकरी पात्र आहे? यादीत जर त्या शेतकऱ्याचं नाव आहे, कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार व तसेच शेतकरी मित्रांनो बघा 2022ला, 2023ला किंवा 2024ला तुम्ही कधी पण पीक विमा भरलेला असेल, तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, टोटल 16 जिल्ह्याची यादी बँकांना देऊन टाकण्यामुळे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामुळे बघा यामध्ये 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाच्या जे काय राखलेल्या केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विमा मुख्यमंत्री साहेबाच्या आदेशानंतर आता 2 ते 4 तासामध्ये जमा होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यासाठी अखेर फायनल निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा तुम्हाला या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हेक्टरी कोणते पीक विमा मिळाला आहे. म्हणजेच की प्रत्येक पिकानुसार तुम्ही पीक विमा वेगळा असणार आहे. 2022 तसेच 2023 आणि 2024 मध्ये तुमच्या पिकाचे कोणते नुकसान झाले आणि अर्ज भरताना कोणते पीक नोंदवली गेले आहेत, त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या पीक विमा खरोखरच आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता या टोटल 16 जिल्ह्याची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे. पण त्याआधी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे यांची यादी समजून घ्या. तुम्ही व्हिडिओला शेवटला बघलंच असेल, की कारण बघा काही शेतकरी अर्धवटच व्हिडिओ बघतात. त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे हे समजत नाही. पीक विमा बघा आज येईल, उद्या येईल अशा बातम्या ऐकून शेतकऱ्याला कंटाळा आला असेल. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर काढल्यामुळे फायनल निर्णय झालेला आहे. आणि खरोखरच तुमच्या खात्यात पीक विमा येणार आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता पाहून घेऊया की आपण कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे. जर तुमचा भात पीक असेल तर तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बघा, आता भात पीक असेल तर सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी शेतकरी असेल आणि 2022, 2023 आणि 2024 मध्ये नुकसान झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी 3 वर्षाचा मिळून ₹50,000 पर्यंत पीक विमा तर तुमच्या खात्यावरती 2 ते 4 तासामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो बघा, जर भात पीक असेल तर ₹50,000 हेक्टरी मंजूर करण्यात आलेले आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघा सोलापूर आणि सांगली साईडचे असलेले जिल्हे, तर या ठिकाणी बाजरी पिकाचे नुकसान म्हणजेच की बघा 2022, 2023 आणि 2024 मध्ये झालं असेल तर हेक्टरी ₹32,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 4 तासामध्ये पैसे सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे जर तुमचं बाजरी पीक असेल, जर हेक्टरी तुम्हाला ₹32,000 पीक विमा मिळाला आहे, तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे यांची यादी सांगली जात आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, जर तुमचे 2022, 2023 आणि 2024 मध्ये भुईमूग पिकाचे नुकसान झालं असेल, तर भुईमूग पिकाला हेक्टरी ₹45,000 3 वर्षाचा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा खरोखरच आता सुरू करण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्याला आजचा दिवस गोड होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. भुईमूग पिकाला बघा शेतकरी मित्रांनो, बघा भुईमूग पिकासाठी ₹45,000 आता 3 वर्षाचा राखलेला पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे. व तसेच बघा 16 जिल्ह्यामध्ये आता शेतकरी मित्रांनो बघा, आता 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. या 16 जिल्ह्यामध्ये आज या पीक विमा तुमच्या बँक खात्यात येत आहे. जर सोयाबीन पिकाचे नुकसान झालं असेल म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा 2022 तसेच 2023 आणि 2024 मध्ये कोणत्याही वर्षी पीक विमाचं म्हणजे की भुईमूग बघा सोयाबीन पिकाचं नुकसान झालं असेल आणि तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे. तो म्हणजे बघा 3 वर्षाचा हेक्टरी ₹55,000 तुम्हाला पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती 3 वर्षाचा मिळून सर्वात जास्त पीक विमा आता सोयाबीनला आता आहे. पुढे कापूस आणि वगैरे सर्वच पिकाचा तुम्हाला सांगणारच आहोत. आता शेतकरी मित्र बघा, मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर अखेर बघा मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वाटपाला आज 2 ते 4 तासा म्हणजे मुहूर्त लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर पीक विमा म्हणजेच बघा मूग पिकाचं जर तुमचं पीक विमा तुम्हाला 2022, 2023 आणि 2024 मध्ये पीक विमा नोंदवली असेल, तर तुमच्या खात्यात आता डायरेक्ट ₹28,000 तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये एकत्र पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या साहेबाकडून आदेश देण्यात आलेला आहे. आता या व्हिडिओची सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल, की बघा शेतकऱ्याला ₹20,000 पीक विमा येणार आहे. पण काही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकानुसार जास्त नुकसान झालेलं असेल, तर त्यांना जास्त सुद्धा पीक विमा खरोखरच आज जमा करण्यात येणार आहे. व तसेच पुढचा पीक विमा म्हणजेच की बघा उडीद पीक विमा आहे. शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचं उडीद पिकाचं नुकसान झालं असेल, त्या शेतकऱ्याला ₹25,000 हेक्टर 3 वर्षाचा मिळून पीक विमा जमा करण्यात येणार आहे. खरोखरच आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय म्हणजेच की फायनल निर्णय असतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक विम्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, हे शेवटचा टप्पा तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये बघा 16 जिल्हा सांगण्यात आलेले आहे. पुढचे पीक विमा म्हणजेच की तूर पिकाचे बघा, तूर पिकासाठी शेतकरी मित्रांनो ₹47,000 3 वर्षाचा राखलेला पीक विमा आता मिळणार आहे. आता बरेच शेतकरी त्यांची मंजुरी आता मिळाली आहे.
त्यामुळे आज ज्या शेतकऱ्याला तूर पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांना सुद्धा पीक विमा आता मंजूर करण्यात येत आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, त्यानंतर सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तो म्हणजे की कापूस पिकाला. बघा शेतकरी मित्रांनो, आता कापूस पिकाचा विचार केला तर हेक्टरी 3 वर्षाचा मिळून शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती बघा ₹60,000 पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे. कारण 3 वर्षाचा मिळून पीक विमा असलेल्या सर्वात जास्त पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. परंतु कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येत आहे, तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का? हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का? या 16 जिल्ह्यामध्ये बघा, या 16 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. तुमचा जिल्हा यामध्ये असेल तरच तुम्हाला आज 2 ते 4 तासामध्ये पैसे मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, ते कोणते जिल्हे आहेत? सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, हे निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याचे प्रमुख बँकेमध्ये जमा होत आहे. आता शेतकरी मित्रांनो कोणत्या बँकेत आज पैसे जमा होणार आहे? जर या बँकेत जर तुमचं खातं ओपन असेल तर तुम्हाला आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बँक बघा, बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक आहे. त्यानंतर बघा जिल्हा सहकारी बँक आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्र आहे. यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तसेच बघा शेतकरी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की तिला SBI म्हणतात. बँक ऑफ इंडिया आहे, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा पोस्ट ऑफिस बँक. आता शेतकरी मित्रांनो आपण जे काही तुम्हाला बँक सांगितलेले आहे त्या सगळ्या बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. यासह एकूण 12 प्रमुख बँकांमध्ये निधी जमा होत आहे. शेतकऱ्यांनो आपले खाते यापैकी कोणत्या बँकेत आहे ते तपासून घ्यावे व तसेच शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मिळणार हे सुद्धा तुम्हाला सांगणारच आहोत. आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा नंदुरबारमध्ये हे पीक विमा जमा होणार आहे आणि तसेच बघा नंतर नागपूरमध्ये पीक विमा जमा होणार आहे. नंतर शेतकरी मित्रांनो बघा परभणीमध्ये पीक विमा जमा होणार आहे. नंतर यवतमाळमध्ये पीक विमा जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा तसेच बीड आहे. मग नंतर बघा जालना, धुळे, छत्रपती संभाजीनगर आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा सोलापूर, जळगाव, सातारा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ, नांदेड आणि शेतकरी मित्रांनो बघा लातूर या जिल्ह्याचा समावेश आहे. कापूस सोयाबीनला जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्याला 55 ते 60,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो जर तू बघा सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पैसे जमा झाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.